किरणसिंह राजपूत यांची शिवसेना मिरज शहर प्रमुखपदी नियुक्ती, फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार श्री किरणसिंह राजपूत यांची मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 3, 4 व 7 या भागासाठी शिवसेना शहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे। सदर नियुक्तीचा कालावधी 1 वर्षाचा असून पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी श्री राजपूत यांनी कार्यरत राहावे असा विश्वास वरिष्ठ नेतृत्वाने केला आहे। राजपूत हे अनेक वर्षापासून समाजकार्यात सक्रिय असून स्थानिक प्रश्नांवर त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे। त्यांची ही नियुक्ती झाल्याने मिरज शहरात शिवसेना कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण याचा प्रचार व प्रसार करून पक्षवाढीसाठी ते कार्य करतील असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे। बाळासाहेब ठाकरे तसंच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने व महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथभाई शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने तसेच आमचे शिवसेना सचिव माननीय संजयजी मोरे यांच्या आशीर्वादाने आज माझी पुन्हा शिवसेना मिरज शहर प्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे। गेल्या 3 वर्षापूर्वी या पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली होती 1 वर्षासाठी, तेव्हा मी 3 वर्ष यशस्वी काम पार पाडल्यामुळे माझी निवड करण्यात आली होती। पण पुन्हा काल परवा आज पुन्हा माझी निवड जाहीर करण्यात आलेली आहे। यांच्या विश्वासात सार्थ धरून येणाऱ्या महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा आणि शिवसेनेचा धनुष्यबाण हा महानगरपालिकेत पोहोचल्याशिवाय राहणार नाही। पण शिवसेना मिरज शहराला 2 शहर प्रमुख होते, विजय शिंदे आणि किरणसिंह राजपूत। त्याच पद्धतीने विजय शिंदेच्या ठिकाणी आज विनायक सूर्यवंशी यांची परवा निवड करण्यात आली होती व माझा जो प्रभाग आहे ते 3 वार्ड ते पुन्हा माझ्या ताब्यात दिलेले आहेत। त्यामुळे मिरज शहराला 2 शहर प्रमुख कामात राहणार। हे विरोधी पक्षातील लोकांनी माझ्यावर अलिगेशन केलं, माझी चर्चा केला की किरणसिंह राजपूत संपला, पण त्यांना मला सांगायचं आहे किरणसिंह राजपूत संपणारा नाही तर संपवणार आहे। येणाऱ्या महानगरपालिकेला किरणसिंह राजपूत व शिवसेना यांची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही।